जे पाळले जातं ते पाळू दे ना। अर्जुन दादा फॅन स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धियो यो नो प्रचोदयात् भारत माता की भारत माता की पाकिस्तान तोड़ दो, एक धक्का और दो, पाकिस्तान तोड़ दो, एक धक्का और दो, पाकिस्तान तोड़ दो। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। आज संपूर्ण देशभरामध्ये सर्वच भारतीयांच्या मनामध्ये एक आनंदाचा दिवस आहे। त्याचं कारण म्हणजे पहलगाममध्ये पाकिस्तानी आतंक्यांनी जो हमला केला होता त्याला काल मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानमधले त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले। मला असं वाटतं की देशभरामध्ये सर्वच भारतीयांच्या भावना आज या ठिकाणी भारतीय लष्कराच्या बाजूनी एक आनंदाने सगळ्यांचं ऊर दाटून आलेले एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचा प्रत्यंतर म्हणून देशभरामध्ये सर्वच ठिकाणी नागरिक रस्त्यावरती उतरलेत, धार्मिक स्थळांमध्ये प्रार्थना होत आहेत आणि सर्वांनी परमेश्वराकडे अशी प्रार्थना केली की भारतीय लष्कराने अशाच पद्धतीने आपल्या देशाच्या बाजूनी योग्य त्या पद्धतीने शत्रू राष्ट्राला उत्तर द्यावं आणि पाकिस्तानामध्ये ज्या आतंकी कारवाया चालतात पाकिस्तानच्या माध्यमातून त्याचा खात्मा करावा। आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचंही मनापासून अभिनंदन आणि भारतीय लष्कराचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। अरे सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान, अरे सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान, सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। भारत माता की दादा दादांना भरवा आगे जाओ। अरे हळू हळू अरे फोटो वगैरे मी दिसतोय घे आज भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या भागामध्ये जाऊन जो हल्ला केला त्याबद्दल आम्ही भारत सरकारचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। जो पाकिस्तानचा माज उतरवला त्याबद्दल देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकारच्या सर्व त्या ठिकाणी घटकाचं या ठिकाणी आम्ही मनापासून अभिनंदन करतो। खरं तर जे 26 मृत्युमुखी या ठिकाणी 28 आपल्या भारत देशातले या ठिकाणी नागरिक पडले, ज्यांचा नाहक बळी घेतला, त्याला चोख प्रत्युत्तर या ठिकाणी भारताने दिलेलं आहे। या ठिकाणी भारत सरकारचं अभिनंदन। 8 दिवसापूर्वी पाकिस्तानच्या अतिरेक्याने जो भ्याड हल्ला
आपल्या भारतीय पर्यटकावर केला आणि त्यामध्ये 26 पर्यटक आपल्यातून गेले, याचं आपल्याला दुःख आहे. परंतु काल रात्रीपासून भारताने याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आणि जवळपास 9 ते 10 ठिकाणी जोरदार हमले आपल्या भारतीय सैन्याने केले आणि अतिरेक्यांची जी जन्मभूमी होती त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे. याचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे अध्यक्ष असतील धीरजभाऊ घाटेसाहेब, त्याचप्रमाणे मतदारसंघातील सर्व पदाधिकारी असतील, आदरणीय दत्ताभाऊ खाडे आहेत, त्याचप्रमाणे रवींद्रभाऊ साळेगावकर आमचे सरचिटणीस, सुनीलजी पांडे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या अध्यक्ष बडदे साहेब आणि आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. मी भारतीय सैन्याचं या निमित्ताने पूर्ण अभिनंदन करेल. सिंदूर हे आपल्या याचं जे सिंदूर नाव ठेवलेलं आहे ते अतिशय योग्य आहे, कारण की तिथे असलेल्या अनेक महिलांच्या जे यजमान होते, जे पती होते, त्यांच्यावर पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भ्याड असा हमला केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करेल आणि थांबेल. धन्यवाद.